एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ. पाहिजेत सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. पदाचे नाव: 1 व्यवस्थापक, 2 अल्प बचत प्रतिनिधी. शैक्षणिक पात्रता: पद क्रमांक 1 साठी GDCA, BCom, MCom, MSCIT, टॅली, संगणकीय ज्ञान आवश्यक. पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक. पद क्रमांक 2 साठी 10वी 12वी पास. पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक. कार्यालयाचा पत्ता: नवले संकुल, प्रतिबिंब फोटो स्टुडिओ जवळ, बस स्टँड समोर, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क: 80 10 12 57 94. धुळे तालुक्यातील वार शिवारातील एका इसमाच्या शेतातील घरामधील बनावट देशी दारूचा कारखाना पश्चिम देवपूर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत 63,840 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्यांसह इतर साहित्य मिळून एकूण 4,30,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक S. ऋषिकेश रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल साळवे, पंडित मोरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड, सनी सरदार, अतुल जाधव, किरण भदाणे, चालक पोलीस कॉन्स्टेबल अमोल सोनवणे, वाल्मिक पाटील तसेच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गौतम सपकाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथकाने काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास धुळे तालुक्यातील वार शिवारात महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरावर छापा टाकला. या छाप्यात 63,940 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या, इतर साहित्य मिळून एकूण 4,30,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे शहरातील SP ऋषिकेश रेड्डी आणि API शिरसाट यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे. आपण आता बघितलं तर त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, मिक्सर्स आहेत, काही इथिलीन सारखे गोष्टी आहेत, काही स्पिरिट आहेत. या सगळ्यांना आपण रेड केले असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेत मालकाचं नाव आहे, त्याला आरोपी केलेला आहे. आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिले होते त्याला देखील आपण आता थोडा कारवाई करत आहोत. आणि एकंदरीत आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 4.5 लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे. आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे.